हाच काळ असतो. याच वयामध्ये मुलांमध्ये प्रेरणा रुजवता येतात, उर्मी भरता येतात. काय करावं, करून दाखवावं, काही घडवावं, घडवून पाहावं अशी इच्छा निर्माण होते. ती याच काळात ओल्या मातीच्या गोळ्याला जर हवा तसा आकार देता येत असेल तर जिवंत हाडा मांसाच्या गोळ्याला सुद्धा हवा तसा आकार देता येतो. ते जे वय आहे ते नेमकं हे. माती ओली असेल तर आकार देता येईल आणि वय संस्कार क्षम असेल तर ते घडवता येईल. त्यामुळे हा जो नेमका काळ आहे, या काळामध्ये जर आम्हाला विद्यार्थ्यांना घडवता आलं तर उभं आयुष्य त्यांचं घडू शकतं. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. मानवी व्यक्तिमत्वाचे संशोधक आणि जीवशास्त्रीय अभ्यासक असं सांगतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचे ते सांगा, आम्ही बनवून देतो. हवं ते बनवता येतं, हवं ते घडवता येतं. तुमच्या मुलाला काय बनवायचंय, डॉक्टर बनवू शकता, इंजिनियर बनवू शकता, शास्त्रज्ञ बनवू शकता, चित्रकार बनवू शकता, खेळाडू बनवू शकता, अभिनेता बनवू शकता. जे वाटेल ते काहीही तुम्ही बनवू शकता. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. एज्युकेशन हा 3 लॅटिन शब्दांनी मिळून बनलेला शब्द आहे. एज्युकेरे, एज्युकेअर आणि एज्युकेटम म्हणजे विद्यार्थ्यांमधले सुप्त गुण शोधणं, त्या सुप्त गुणांचं संवर्धन करणं आणि त्यांना योग्य व्यासपीठ मिळवून देणं. या 3 क्रिया जिथे एकत्रित घडतात त्याला एज्युकेशन असं म्हटलं जातं. खरंच आपण आपल्या विद्यार्थ्यांमधले सुप्त गुण शोधतो का, त्याचं संवर्धन करतो का आणि त्यांना योग्य व्यासपीठ देतो का, हा अलीकडच्या शिक्षण पद्धतीतला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. पण मला वाटतं इथं मी मगापासून आल्यापासून पाहतो आहे, पुस्तकाच्या पानापासून सुरू झालेला अभ्यास मैदानी खेळापर्यंत येऊन टेपलाय. मग ते लेझिम असेल, झांजपथक असेल, मलखांब असेल, या सगळ्या कला क्षेत्रांमध्ये इथले विद्यार्थी खऱ्या अर्थानं घडतायत. ही सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे निश्चितपणे खरं शिक्षण आपण या संस्थेत देत आहात, याबद्दल खरं तर आपलं अभिनंदन आणि कौतुक करायला हवं. खरं तर असा एखादा वार्षिक पारितोषिक वितरणाचा सोहळा असेल तर कायम मला सर माझ्या महाविद्यालयाची आठवण येते. जेव्हा मी माझ्या महाविद्यालयात शिकत होतो, पक्या नावाचा माझा एक मित्र होता. एके दिवशी महाविद्यालयात गेल्यावर हा पक्या मला भेटला. म्हटलं तुला कळलं का? म्हटलं काय? म्हटलं कॉलेजमध्ये आज माझा सत्कार आहे. मला काय कळे ना, माझ्या बरोबर एका बेंचवर बसणारा पक्या अचानक सत्काराच्या पात्रतेचा कस काय झाला. मी त्याला विचारलं तुझा सत्कार काय? म्हटलं मी शास्त्रज्ञ झालो म्हणून माझा सत्कार आहे. मला पुन्हा काही कळे ना, SY मध्ये शिकणारा पक्या अचानक शास्त्रज्ञ कसा झाला. मी त्याला विचारलं तू कुठला शोध लावला? त्यावर पक्या म्हटला मी शास्त्रज्ञ आहे हा शोध मी लावला. पण आता महाविद्यालयात सत्काराची तयारी चालू होती, त्यामुळे विश्वास ठेवणं भाग होतं. मी त्याला खोदून विचारलं बाबा तू कुठला शोध लावला, तू शास्त्रज्ञ कसा झाला? त्यावर पक्या मला म्हटला माझं नाव काय? म्हटलं पक्या. पक्याचं उलट काय? म्हटलं क्या. कॅप इंग्रजी शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? म्हटलं टोपी. टोपीचं उलट काय? म्हटलं पिटो. पिटो हिंदी शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? म्हटलं मारा. माराचं उलट काय? म्हटलं रामा. रामा श्रीराम ते कोण आहे? म्हटलं देव. देवचं उलट काय? म्हटलं वदे. वदे संस्कृत शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? म्हटलं बोले. बोलेचं उलट काय? म्हटलं लेबो. तर लेबो हे शास्त्रज्ञाचं नाव आहे आणि ते माझ्या नावापासून सुरू झालंय म्हणून मी शास्त्रज्ञ आहे. पण मित्र हो, हाच पक्या आज देशासाठी प्रकाश सावंत म्हणून, शास्त्रज्ञ म्हणून काम करतो आहे. ही माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट आहे. हेच वय असतं, हाच काळ असतो. याच वयामध्ये मुलांमध्ये प्रेरणा रुजवता येतात, उर्मी भरता येतात. काय करावं, करून दाखवावं, काही घडवावं, घडवून पाहावं अशी इच्छा निर्माण होते. ती याच काळात ओल्या मातीच्या गोळ्याला जर हवा तसा आकार देता येत असेल तर जिवंत हाडा मांसाच्या गोळ्याला सुद्धा हवा तसा आकार देता येतो. ते जे वय आहे ते नेमकं हे. माती ओली असेल तर आकार देता येईल आणि वय संस्कार क्षम असेल तर ते घडवता येईल. त्यामुळे हा जो नेमका काळ आहे, या काळामध्ये जर आम्हाला विद्यार्थ्यांना घडवता आलं तर उभं आयुष्य त्यांचं घडू शकतं. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. मानवी व्यक्तिमत्वाचे संशोधक आणि जीवशास्त्रीय अभ्यासक असं सांगतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचे ते सांगा, आम्ही बनवून देतो. हवं ते बनवता येतं, हवं ते घडवता येतं. तुमच्या मुलाला काय बनवायचंय, डॉक्टर बनवू शकता, इंजिनियर बनवू शकता, शास्त्रज्ञ बनवू शकता, चित्रकार बनवू शकता, खेळाडू बनवू शकता, अभिनेता बनवू शकता. जे वाटेल ते काहीही तुम्ही बनवू शकता. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही कुठे जन्माला आला काही फरक पडत नाही, तुम्ही करता काय आहात त्याचा फरक पडतो. तुम्ही आता काय करता काही फरक पडत नाही, तुम्ही उद्या काय करणार आहे त्याने फरक पडतो. तुमचं नाव काय काही फरक पडत नाही, तुम्ही भविष्यात कोण बनणार त्याचा फरक पडतो. लक्ष उद्याच्या भविष्यावर जर द्यायचं असेल तर आजचा वर्तमान आम्हाला घडवता
आला पाहिजे, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पराभव पहिल्यांदा रणात होत नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो. जी माणसं मनानं पराभूत असतात रणात जिंकूच शकत नाहीत, आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात रणात पराभूतच होत नाहीत. रण कुठलंही असो, ते जिंकायचं असेल तर मन घडणं महत्वाचं, मन जिंकणं महत्वाचं. खरं तर मनासारखं या जगात दुसरं सामर्थ्यशाली काही नाही. एका कैद्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली. मृत्यूदंड देणं म्हणजे फासावर चढवणं, पण काही शास्त्रज्ञांना प्रयोग करायचे होते. त्यांनी न्यायमूर्तींना विनंती केली, या कैद्याला फासावर चढवून मृत्यूदंड देण्यापेक्षा याला विषारी सर्पाचा दंश देऊन मृत्यूदंड देऊया. न्यायमूर्तींनी संमती दिली. त्या कैद्याला त्याच दिवशी सांगितलं, परवा दिवशी सकाळी 11 वाजता तुला विषारी सर्पाचा दंश होईल आणि तुला मृत्यूदंड दिला जाईल. त्या कैद्याच्या डोक्यात 2 दिवस एकच विचार होता, मला विषारी सर्पाचा दंश होणार आणि मी मरणार. प्रत्यक्षात शिक्षेचा दिवस उजाडला. त्या कैद्याला बाहेर काढलं. अधिकारी शास्त्रज्ञ सगळे आले. शास्त्रज्ञांनी त्या कैद्याला सांगितलं, आता काही क्षणात तुला मृत्यूदंडाची शिक्षा म्हणून विषारी सर्पाचा दंश होईल आणि तू मरशील. आणि त्या कैद्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली. पण प्रत्यक्षात विषारी सर्पाचा दंश करण्याच्या ऐवजी शास्त्रज्ञांनी 2 टाचण्या घेतल्या आणि त्या कैद्याला टोचल्या. झाला, दंश झाला. अर्ध्या तासात त्या कैद्याच्या तोंडातून फेस बाहेर आला आणि पुढच्या 1.5 तासात त्याचं शरीर काळं निळं पडून तो मरण पावला. प्रत्यक्षात विषारी सर्पाचा दंश झाला होता का? नाही. विषारी सर्प तुम्हाला मारत नाही, तुमच्या मनातला विचार तुम्हाला मारून टाकतो. सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर तुमच्या मनातला विचार कसा आहे. तुम्ही घडता ते तुमच्या मनातल्या विचारावर घडता. जग तुम्हाला घडवत नाही, परिस्थिती तुम्हाला बदलवत नाही, तुमच्या मनातला विचार तुम्हाला घडवत असतो. या जगात दुसऱ्या कोणातही इतकं सामर्थ्य नाही की जे तुमचा पराभव करू शकतात. या जगात तुमचा पराभव फक्त तुम्हीच करू शकता. या जगात दुसरा कुणीही नाही जो तुम्हाला विजयी करू शकतो. या जगात तुम्हाला विजयी फक्त तुम्हीच करू शकता. ज्याला स्वतःच्या मनाचं सामर्थ्य कळालं, मनातल्या विचारांचं सामर्थ्य कळालं, तो घडला. ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जर विचार घडवायचे असतील तर संस्कार होणं महत्वाचं. संस्कार शिक्षणातून होतात आणि शिक्षण हे मानवाच्या परिवर्तनाचं सगळ्यात मोठं प्रभावी माध्यम मानलं जातं. आम्ही शाळेत का जातो? अहो, साधी ABCD मुलाला शिकवायची असेल तर त्याला आई तरी लागते, नाहीतर शिक्षक तरी लागतात. साधी ABCD सुद्धा मुलगा स्वतःहून शिकवू शकत नाही. प्रत्येकाला गुरुची गरज असतेच, प्रत्येकाला शाळेची गरज असते आणि प्रत्येकाला शिक्षणाची गरज असतेच असते. शिक्षण हे वाघिणीचं दूध मानलं जातं. जो पितो तो डरकाळ्या फोडतो, हे वास्तव आहे. त्यामुळे शिक्षण जगण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे, पण कसं जगावं हे कळण्यासाठी सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. जी मुलं नोकरीसाठी शिक्षण घेतात आयुष्यभर गुलाम राहतात. जी मुलं स्वतःला घडवण्यासाठी शिक्षण घेतात आयुष्यभर मालक म्हणून जगतात. हे पहिलं लक्षात असू द्या. मुलांना नोकरीसाठी नव्हे, त्याचं आयुष्य घडवण्यासाठी शिक्षण दिलं पाहिजे. हा विचार अत्यंत महत्वाचा आणि अत्यंत गरजेचा आहे. सगळ्यात गरजेची गोष्ट आहे. तुम्ही काय होता याला महत्व नाही, जे हवं ते बनवू शकता. तुम्ही हवं ते बनवू शकता. इयत्ता 4थीत असताना सचिन तेंडुलकरला कळालं उत्तम क्रिकेट खेळू शकतो. त्याचे वडील रमेश तेंडुलकरांनी जोखलं, उत्तम खेळतोय, आणि वडिलांनी सांगितलं हेच कर, तू क्रिकेटच खेळ. 4थी पासून सचिन तेंडुलकर फक्त क्रिकेट खेळतोय. इयत्ता 12वीला सचिन तेंडुलकर इंग्रजीत नापास आहे, पण आज 12वीच्या इंग्रजीच्या पुस्तकात सचिन तेंडुलकरवर धडा आहे. यशाचा धडा गिरवायला एवढा धडा पुरेसा आहे. ज्या क्षेत्रात जाल झोकून द्या, झपाटून जा, समर्पित व्हा, मग सर्वोच्च यश मिळतं. जितक्या लवकर ध्येय ठरवाल तितके अधिक उंचीवर पोहोचाल. हा सगळ्यात महत्वाचा नियम आहे. बघू नंतर, ठरवू नंतर, अजून काय मुलाचं वय झालंय का, अजून त्याला कळतं का, नका या विषयात पडू. जितक्या लवकर मुलाला ध्येय द्याल तितका मुलगा तुमची उंची गाठेल. हे पहिलं सूत्र लक्षात ठेवा. बघा ना, 12 वर्षाचे शिवबाराजे, 12 वर्षाचे फक्त, आणि शहाजीराजे मासाहेब जिजाऊंनी ठरवलं थोरले पुत्र संभाजीराजे कर्नाटकात राहतील शहाजीराजांसोबत, ते तिथंच राज्य उभा करतील, आणि धाकटे शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्यात येतील आणि ते महाराष्ट्रात राज्य उभा करतील. 12व्या वर्षी ठरल्यानुसार शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्याकडे जायला निघाले. पुत्र निघालाय. अशा वेळी एका पित्यानं आपल्या या 12 वर्षाच्या पुत्राला जातीवेळी काय द्यावं
आमचा मुलगा जर कुठे निघाला तर आम्ही काय देतो? डबा, वेळेवर खा. फारच काळजी असेल तर आई सांगते नीट जा, नीट ये. त्याहून अधिक काळजी असेल तर आई म्हणते बसमध्ये बसताना मधल्याच सीटवर बस. बाळ म्हणतं का? नाही, पुढनं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागणं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित. बाळा तू जगला पाहिजे. मग 12 वर्षाचे शुभराज निघाले. जातेवेळी काय द्यावं पित्यानं? शहाजीराजाने आपल्या 12 वर्षाच्या पुत्राला जातेवेळी स्वप्न दिलं, ध्येय दिलं, महत्वाकांक्षा दिली. स्वतः शहाजीराजांनी संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा आपल्या 12 वर्षाच्या पुत्राच्या हाती सोपवली. काय होता मुद्रेत? प्रतिपक्ष चंद्र लेखावर वर्तिष्णू विश्ववंदिता शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. एक पिता आपल्या 12 वर्षाच्या पुत्राला सांगतोय प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत जाऊ द्या आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होऊ द्या. काय खात्री आहे, काय विश्वास आहे? शहाजीराजे असं नाही म्हटले तुम्हाला जमेल का, तुम्ही कराल का, तुमच्याच्याने होईल का? सवालच नाही, जमणारच. मी पुन्हा पुन्हा सांगतो, आमच्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधा, म्हणजे पोरं इतिहास घडवतील. सगळं जमतं हो, सगळं येतं त्याला, फक्त आम्ही जाणीव करून द्यायला हवी तू करू शकतोस. शहाजीराजांनी ते केलं. सगळ्यात महत्वाचं आहे किती वय आहे विषय तो नाही आहे, ध्येय ठरलंय स्वराज्य. 16व्या वर्षी शहाजीराजांनी स्वराज्याला शिवाजीराजाने आरंभ केला. तोरणा घेतला 1646 ला आणि समोरच महाराजांना राजगड दिसला. आता राजगड बेवसाऊ आहे, म्हणजे घेतला तर बांधला पाहिजे, बांधायचे तर पैसे पाहिजेत. होते कुठं महाराजांकडं? मग महाराज असं म्हटले का? नाही, आता घेतला राजगड तर बांधला पाहिजे, बांधायचा तर फंड पाहिजेत. आहेत कुठं आपल्याकडं? मग कशाला घ्या, बघू फंड आल्यावर. थांबले का महाराज? नाही, महाराज म्हणले फंड पुढचं पुढं बघू, आता घेऊन तर टाकू. घेतला राजगड आणि त्याच वेळी तोरण्याचं काम चालू होतं. राजगड घेतला आणि तोरण्यावर महाराजांना सोन्याच्या मोहरांनी भरलेले 7 हंडे सापडले आणि त्या संपत्तीतनं महाराजांनी राजगड बांधून पूर्ण केला. महाराज सांगताय तुम्ही सुरुवात करा. जगदंबा आशीर्वाद घेऊन तुमच्या पाठीशी उभा असते. पोचतं कोण? जो सुरुवात करतो तो. जो सुरुवातच करणार नाही तो पोचेल कसा? सायंकाळच्या वेळेला मी रस्त्यानं निघालो होतो. एका डोंगराच्या पायथ्याला एक सद्ग्रस्त उभा होते. मी त्यांना विचारलं का थांबलाय? तो म्हटला नाही, डोंगरावर जायचंय. म्हटलं जा ना. मग नाही, अंधार आहे ना. मग मी माझ्या हातातला कंदील त्यांना दिला. म्हटलं जा आता. मी घरी निघून आलो. दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता मी त्याच डोंगराजवळ निघालो होतो. तो सद्ग्रस्त तिथं डोंगराच्या पायथ्याला. त्याला मी म्हटलं अरे वा, जाऊन आला वाटतं. तो म्हटला नाही, गेलोच नाही. म्हटलं का? अंधार आहे ना. अरे म्हटलं तुला रात्री मी कंदील दिला होता ना. हो दिला होता ना, पण त्याचा उजेड फक्त माझ्या पायापुरताच पडतोय, मला किती लांब जायचं आहे. अरे भल्या माणसा, तू चालायला सुरुवात तर कर, उजेड आपोआप तुझ्या पावलाबरोबर येत जाईल. शामराव पाटील शिक्षण समूहानं तुमच्या पावलापुरता प्रकाश तुम्हाला दिलाय ना. सुरुवात करा ना, अडचण काय ना. जसे जसे पुढे जाल प्रकाश सोबतीला येईल. 1670 ला मग मोगल मराठा संघर्ष प्रचंड वाढला. मोगलांची फौज लाखोची आणि महाराजांची 20,000. आता महाराज असं म्हटले का त्यांचे लाखभर, आपले 20,000, डिपॉझिट पण राहणार नाही, कशाला अर्ज भरा? थांबले का महाराज? नाही हो, ते म्हणजे 20 तर 20, सुरुवात तर करू. केली सुरुवात महाराजांनी. 1670 लाच महाराजांनी प्रबळगड जिंकला आणि प्रबळगडाची पाहणी करायला महाराज पालखीत बसून प्रबळगडावर निघाले. प्रबळगडाच्या एका मार्गावरनं पालखी जात असतानाच महाराजांच्या शेल्याचं एक टोक तिथल्या बोरीच्या झाडाच्या फांदीच्या काट्यात अडकलं आणि महाराजांना ताण वाचला. तसे महाराज म्हणाले पालखी थांबवा. पालखी थांबली आणि महाराज सोबत त्यांना म्हणाले हे बोरीचे झाड आमच्या पुढे जाण्यावर आक्षेप घेते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला काही सांगू पाहते आहे. इथं काहीतरी आहे, काहीतरी आहे, खणा. माणसं कामाला लागली. बोरीच्या झाडाजवळ खणायला सुरुवात झाली. 5-6 फूट गेली. दगडी भिंत सापडली. उकरली. 27 घागरी आणि 4 कढया इतकं सोनं महाराजांना तिथं सापडलं. त्या संपत्तीतनं महाराजांनी शस्त्रसज्ज सैन्य उभा केलं आणि मग मोगलांच्या विरोधातला लढा तीव्र केला. महाराज सांगताय तुम्ही सुरुवात करा, सगळी सृष्टी तुमच्या पाठीशी उभा असते. मला येता येता कृष्णाजी शिंदे सांगत होते अण्णासू शिंदेनी हे सगळं शून्यातनं उभा केलं. कारण एकच, सुरुवात केली. जी सुरुवात करतात ती इथपर्यंत पोहोचतातच.
माणसं नाही तर उगाच कारण सांगत बसता तो, आमची परिस्थिती नव्हती हो, तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. अहो, रस्त्यावरच्या विजेच्या खांबाखाली बसून डॉक्टर भीमराव आंबेडकर शिकले आणि अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात गेले. आज अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर लिहिलंय, शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोण म्हटलं परिस्थिती तुम्हाला अडवते? लाल बहादूर शास्त्रींचं गाव एका गंगेच्या काठावर आणि शाळा दुसऱ्या काठावर. रोज नाव्यातून जायचे, त्या दिवशी काठावर उभा होते. नावा येत होत्या, जात होत्या. लाल बहादूर मात्र कुठल्या नौकेत बसत नव्हते. अखेर एका नाविकानं हाक मारली, हे लाल बहादूर येतोयस ना शाळेत? तसे लाल बहादूर म्हटले, नाही, जा तुम्ही. का रे? नाही, तुम्हाला द्यायला पैसे नाहीयेत माझ्याकडं. अरे मग उद्या दे. पण उद्या तरी कुठून येतील? अरे मग आल्यावर दे. नको, माझी आई सांगते, आपलं ओझं दुसऱ्याच्या डोक्यावर नको. तुम्ही जा, मी येईन. नौका निघून गेली. लाल बहादूर शास्त्रीने आपल्या अंगावरचे कपडे काढले, त्या कपड्यामध्ये वह्या पुस्तकं गुंडाळली, त्याचं मुंडासं करून डोक्याला बांधलं आणि सरळ गंगेत उडी घेतली. झपाझप पोहत पलीकडच्या काठावर पोहोचले. कपडे परिधान केले, वह्या पुस्तकं हातात घेतली आणि वर्गात जाऊन बसले. परिस्थितीशी झुंजणारे ते लाल बहादूर शास्त्री या देशाचे पंतप्रधान झाले. कोण म्हटलं परिस्थिती तुम्हाला अडवते? उगाच आमची पोरं कारण सांगतात, आम्ही गरीब आहे ना. चांगला आहे ना, श्रीमंत व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. नाही, मला जरा बुद्धी कमीच आहे. उत्तम विद्वान व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. कारण कसली सांगता? स्वतःच्या कमतरताना बलस्थान बनवा आणि त्या बलस्थानाच्या बळावर स्वतःच्या कर्तृत्वाचा ध्वज फडकवा. हे यशाचं सगळ्यात मोठं सूत्र आहे. आमच्या पोरांना ते सांगावं. फिलिपाईन्स देशातली 11 वर्षाची रिहा बुलोच वर्षभर वडिलांच्या मागे लागली होती. बाबा, मला स्पोर्टचे शूज घ्या ना धावण्याचे बूट. पण वडील घेऊ घेऊ मनच दिवस ढकलत राहिले. एके दिवशी रिहा शाळेतून धावत आली. बाबा, शाळेच्या धावण्याच्या स्पर्धेत मी पहिली आले. वडिलांना प्रचंड आनंद झाला. रिहाला कुशीत घेतलं, डोक्यावरून हात फिरवला. खूप छान बेटा, खूप छान, अभिनंदन. तशी वडिलांच्या कुशीतनं बाजूला होत रिहा म्हणाली, पण बाबा, मी आता या स्पर्धेत पहिली आली आहे ना, माझी आता राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. वडिलांना आणखी आनंद झाला. खूप छान बेटा, खूप अभिनंदन. तशी ती चिमुरडी रिहा बाजूला सरत म्हणाली, बाबा, आता मी राष्ट्रीय स्पर्धेत धावणार ना, मग मला स्पोर्टचे शूज लागतील. बाबा, घ्या ना धावण्याचे बूट, घ्याल ना बाबा. तसे वडील आपल्या पोरीला जवळ घेत म्हणाले, घेऊया बेटा, या महिन्याचा पगार आला ना की तुला जरूर धावण्याचे बूट घेऊया. आणि ती रिहा आनंदाने उड्या मारत तिथून बाहेर गेली. दिवस गेले. आता राष्ट्रीय स्पर्धा फक्त 4 दिवसावर आली आणि त्या दिवशी चिमुरडी रिहा आपल्या वडिलांकडे आली. बाबा, स्पर्धेला 4 दिवस राहिले, तुम्ही धावण्याचे बूट घेतो म्हटलेला, घ्या ना लवकर बाबा. मला 2 दिवस तरी बूट घालून सराव करायला नको का? घ्या ना बाबा, कधी घेणार? तसं वडिलांनी आपल्या पोरीला कुशीत घेतलं. गळगळ उघडणारे अश्रू आणि फुटलेला हुंदका. आपल्या पोरीला तो बाप सांगत राहिला, घ्यायचे होते ग तुला बूट बेटा, पण या महिन्याचा पगारच नाही आला, पैसे नाही आहेत का? मला माफ कर, मी नाही घेऊ शकत बेटा, मी नाही घेऊ शकत तुला बूट. आपल्या वडिलांच्या डोळ्यातले अश्रू त्या चिमुरडीने बघितले आणि स्वतःचे अश्रू लपवत ती सरदेशी तिथून बाजूला झाली. तिला म्हणता आलं असतं, मला बूट नाहीत ना, आता मी पळणार नाही, मला शूज नाहीत ना, मी स्पर्धेत भागच घेणार नाही. पण त्या पोरीने असा नकारात्मक विचार नाही केला. राष्ट्रीय स्पर्धेच्या दिवशी ते मैदानावर उतर, स्पोर्टचे कपडे घातलेले आजूबाजूचे स्पर्धक आणि त्यांच्या गर्दीत ही चिमुरडी रिहा बुलोच. बघता बघता धावण्याच्या स्पर्धा घोषित झाल्या. सगळ्या स्पर्धकांबरोबर ती रांगेत उभा राहिली. अचानक तिचं लक्ष प्रत्येकाच्या पायाकडे गेलं. प्रत्येक स्पर्धकाच्या पायात धावण्याचे बूट होते. तिने स्वतःच्या पायाकडे बघितलं. अनवाणी पाय. काय वाटलं कुणास ठाऊक. क्षणभर सरखण बाजूला झाली आणि जखमेवर बांधायच्या पट्ट्या तिनं स्वतःच्या पायावर बुटासारख्या बांधल्या आणि त्याच्यावर लिहिलं NIKE, नायके. जणू नायकेचे शूज तिनं घातलेत आणि जखमेच्या पट्ट्यांचे बूट करून ती स्पर्धकांबरोबर पळायला उभा राहिली. बघता बघता स्पर्धा सुरू झाली आणि रिहा बेभान पळत सुटली. पाय खेचकाळत होते, रक्ताळत होते, वेदना होत होत्या, पण तिला फक्त तिचं ध्येय दिसत होतं, जिंकायचंय, जिंकायचंय, फक्त जिंकायचंय. 400 मीटर, 800 मीटर, 1500 मीटर या तिन्ही धावण्याच्या स्पर्धेत ती पहिली आली. तिला 3 स्वर्ण पदक मिळाली.
ही रिहा बुलोच सांगते, परफॉर्मन्स बुटात नसतो, परफॉर्मन्स डोक्यात असतो. तुमच्या पायातल्या बुटामुळे तुमच्या पायाला वेग येत नाही, तुमच्या उरातल्या जिद्दीमुळे तुमच्या पायाला वेग येतो. या चिमुरड्या 11 वर्षाच्या रिहाचा पराक्रम नायके कंपनीला कळाला. नायके कंपनीनं या रिहाला दत्तक घेतलंय. तिच्या आयुष्याचा सगळा खर्च आता नायके कंपनी करणार आहे. तुम्ही सुरुवात करा हो, सगळी सृष्टी तुमच्या पाठीशी उभा राहील. मी पुन्हा पुन्हा सांगतो, आमच्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधा, म्हणजे पोरं इतिहास घडवतील.